मला पाठ घ्यायची. हॅलो नमस्कार. या ठिकाणी डिक्यांना स्वगृही परतलेत. हॅलो अण्णांचं घरांचं जे विलुप्त झालं होतं ते स्वगृही परतलेत, त्याबद्दल आपण काय म्हणतात? स्वगृही परत येण्याचा विषय नाही, ते आमच्याबरोबरच आहेत आणि जसं आम्ही राजकारणात आलो तेव्हापासून ते बरोबर आहे आणि आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ते बरोबरच होते. आता तर महायुतीच्या माध्यमातून आम्ही समोर आलेलो आहोत आणि सातारा जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या ठिकाणी असेल, फलटणला असेल, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणेच, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांची, आदरणीय पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, फलटण तालुक्यात एक वेगळी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ती भाजप प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांचा आमचा काही संबंध नाही. परंतु आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांची जी राष्ट्रवादी काँग्रेसची जेवढे काही कार्यकर्ते आहेत, मग त्याच्यामध्ये डिके अण्णा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, हे आज आपल्याबरोबरच त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते शिवसेनेचे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याच पाठीमागं ठामपणे भक्कमपणे उभं राहण्याची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. डिके अण्णा पवारनं तुम्ही आता प्रचार फेरीत समाविष्ट करून प्रचार करणार? त्यांचे दोन्ही चिरंजीव बरोबर आहेत, त्यांचे बंधू बरोबर आहेत, त्यामुळे ते सगळेच बरोबर आहेत. त्यांच्या घरी बसलोय आपण आणि आता तरुणांचंच काम असतं जास्ती. बरोबर आहे. आता या निवडणुकीत सचिन आणि संग्राम नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शनच्या मध्ये नगर परिषदचा काय प्रभाव पडू शकतो का? नगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर 13 प्रभागापैकी 8 प्रभागामध्ये आपण आघाडीवर आहोत. फक्त काही ठिकाणी त्यांना अधिकची जी मतं मिळाली ती ठराविक जे प्रभाग होते आणि ठराविक त्या प्रभागातील जे काही रहिवाशी जागा होत्या त्यातून त्यांना मिळाली. तर वास्तविक तसा विचार केला तर बहुसंख्य फलटणकर आज आपल्याबरोबरच आहेत आणि ग्रामीण भागातल्या जनतेला सुद्धा सर्व काही समजलेलं आहे आणि या तालुक्याची घडी जी बसलेली आहे, रामरायांनी बसवली आहे, ती विस्कटणार नाही याची काळजी निश्चितपणे सर्व मतदार बंधू भगिनी घेतील याची मला खात्री आहे. विरोधक असं म्हणतात की हे सुद्धा इलेक्शन आम्हीच मारणार. अहो, ज्याचं डिपॉझिट जाणार असतं तोही म्हणतो मी निवडून येणार आहे, त्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष देण्यात काय अर्थ नसतो. आता अण्णा त्या काल पुण्याला गेले होते आणि मला अण्णांचा फोन झाला की त्यांनी सांगितलं ते अण्णांचे चिरंजीव जे आहेत त्यांनी काल मोठे चिरंजीव त्यांना सांगितलं आम्हाला चहाला यायचं म्हटलं. आल्यावर त्यांनी सांगितलं इथं आल्यावर असं सांगितलं की अण्णा आमच्या बरोबर झाले. ते अण्णा तिथं नाही आहेत, घरात कोण नाही, ते दोन्ही चिरंजीव आले. एक चिरंजीव इथंच माझ्या शेजारी इथं, तर यांचाही तुम्ही घ्या. यांनी अशा चहाला यायचे म्हटलं कोणी चहाला बोलवतं, कोणी स्वाभाविक आहे चहाला बोलवतं. पण या ठिकाणी अण्णा हे अतिशय आतापर्यंत त्यांनी अजितदादांच्या बरोबर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि अजितदादांना जर त्यांना सोडायचं आणि यांच्याबरोबर जर दादाला सांगतील ना ते की जाऊन की आम्ही या ठिकाणी पक्ष बदलणार आहे, यावं करणार आहे, तेवढं करणार आहे, ते घरात नसताना एक सांगायचं की बाबा यायचं. आणि त्यांच्या मुलांनी यांच्या म्हणजे अण्णांच्या मोठ्या मुलांनी सुद्धा शिवसेनेचं जे त्यांनी स्कार्फ घालायचा प्रयत्न केला नाही म्हणून सांगितलं, ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. अशा प्रकारचे गैरसमज करून घेणे, लोकांना अशा प्रकारच्या भूलथापा देणं हे बरोबर नाही असं माझं. म्हणजे आपल्याला म्हणतात हे जबरदस्तीने झालं, जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला अण्णा सुद्धा चिडलेले त्या गोष्टीवर. अण्णांची बदनामी तालुक्यात केली की आम्ही अण्णांना घेतले असं झालंय, तर ते अण्णा सुद्धा चिडले, त्यांचं मत ते सांगते. संजीवराजे नाईक निंबाळकर डिके पवारांच्या निवासस्थानी येऊन त्यांनी सांगितलं की अण्णांचं घरानं आमच्या बरोबर आहे. तर याबद्दल आपण काय सांगा? आता अण्णा त्या काल पुण्याला गेले होते आणि मला अण्णांचा फोन झाला की त्यांनी सांगितलं ते अण्णांचे चिरंजीव जे आहेत त्यांनी काल मोठे चिरंजीव त्यांना सांगितलं आम्हाला चहाला यायचे.
चहाला याचं म्हटलं आल्यावर त्यांनी सांगितलं, इथं आल्यावर असं सांगितलं की अण्णा आमच्या बरोबर झाले. ते अण्णा तिथं नाहीयेत, घरात कोण नाहीये, ते दोन्ही चिरंजीव आले. एक चिरंजीव इथंच माझ्या शेजारी इथं. तर यांचाही तुम्ही घ्या. आणि अशा चहाला यायचे म्हटलं कोणी चहाला बोलवतं, कोणी स्वाभाविक आहे चहाला बोलवतं. पण या ठिकाणी अण्णा हे अतिशय आतापर्यंत त्यांनी अजितदादांच्या बरोबर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि अजितदादांना जर त्यांना सोडायचं आणि यांच्याबरोबर जर दादाला सांगतील ना ते की जाऊन की आम्ही या ठिकाणी पक्ष बदलणार आहे, अव करणार आहे, तेवढं करणार आहे, ते घरात नसताना एक सांगायचं की बाबा याच्या आणि त्यांच्या मुलांनी यांच्या अण्णांच्या मोठ्या मुलांनी सुद्धा शिवसेनेचं जे त्यांनी स्कार्फ घालायचा प्रयत्न केला नाही म्हणून सांगितलं. ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. अशा प्रकारचे गैरसमज करून घेणे, लोकांना अशा प्रकारचे भूलथापा देणं हे बरोबर नाही असं माझं. म्हणजे आपल्याला माहिती आहे जबरदस्तीने झालं, जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला अण्णा सुद्धा चिडलेले आहेत त्या गोष्टीवर. अण्णांची बदनामी तालुक्यात केली की आम्ही अण्णाला घेतले ना असं झालंय. तर ते अण्णा सुद्धा चिडले, त्यांचं मत ते सांगतील. बोला ना, आपण आपलं काय म्हणणं की बाबा इथे आले, त्यांनी सांगितलं की अण्णांचं घरानं पहिल्यापासून आमच्या बरोबर कायम राहतील. रणजितदादा इथं घरी आमच्या धावती भेट दिली. मोठ्याने बोला. रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी आमच्या घरी धावती भेट दिलेली आहे. या ठिकाणी नुकतेच माझी जुने सहकारी म्हणतो मी 1991 मी राजकारणात त्यांची जी सुरुवात झाली ते सुरुवातीपासून मी त्यांच्याबरोबर होतो. आणि तुम्हाला माहिती मधल्या काळामध्ये काय घडामोडी झाल्या आणि विधानसभेला त्यांनी घड्याळ नाकारले. तिथून आम्ही भाजप भारतीय जनता पार्टी एकत्र काम करतो. माझी आज ही भूमिका आहे, अजितदादा पवार जिकडे असतील त्याबरोबर राहायचं. जशी संजीव राजे रामराजे यांना मी पहिल्यापासून साथ दिली तशी आज माझी भूमिका ठामपणे जे पक्ष जे आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी त्या निर्णयावर मी ठाम आहे. म्हणजे कालचा निर्वाळा झाला, विषय स्पष्ट आहे. जे पार्टीनं जो विधानसभेला घड्याळ चिन्हावर निवडून आले, स्वतः सध्याचे आमदार सचिन पाटील, बरोबर. आता बाकीच्या घाट्या माहिती तुम्हाला नगरपालिकेला सुद्धा घड्याळ आणि हे एकत्र होते. आज सुद्धा आमचं म्हणणं आहे हिथं जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली त्या भूमिकेवर आम्ही आहोत. तर ते बोला 2 मिनिटं की कालच्या घडलेल्या आता प्रसंगाबद्दल. आपल्या मतदारसंघाचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी आणि या साखवडीचे ज्येष्ठ नेते आमचे मित्र डी.के. पवार यांनी काल डी.के. पवारांच्या बाबतीत जे माध्यमामध्ये सोशल मीडियामध्ये जे वृत्त प्रसिद्ध झालं होतं त्याच्या संदर्भात खुलासा केलेला आहे. वास्तविक काल त्यांच्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी आले असताना अचानक घरी येऊन डी.के. अण्णा कुठे आहेत किंवा काय म्हणून चहा पिण्याच्या निमित्तानं येऊन एक वेगळं अतिक्रमण म्हणलं तरी ते काय वाव होणार नाही. म्हणजे राजकीय अतिक्रमण. डी.के. पवार माझा फोन कालही झालता, शिवरूपराजांचा वाढदिवस होता, त्यांना फोन करण्यासंदर्भात आमचे बोलणं चालू होतं. डी.के. पवार हे कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यांचे धाकटे चिरंजीव संग्राम हे सुद्धा कुठेतरी बाहेरच होते. आणि असं असताना केवळ एखाद्याची राजकीय बदनामी करण्याच्या उद्देशानं त्यांच्या थोरले चिरंजीव भैयासाहेब यांनाही अंधारात ठेवून अनपेक्षितपणे येऊन कुणी शत्रू जरी असला तरी चहा पाहिजे किंवा हे पाहिजे म्हटल्यानंतर त्याचं कर्तव्य असा प्रकार काहीतरी जाऊन एक राजकीय अतिक्रमण म्हणलं तर ते होणार नाही. आता भूमिका स्पष्ट डी.के. अण्णांनी केलेली आणि भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांची युती जिथं असेल त्या वेळेला तिथे नगरपालिका होती, डी.के. अण्णा आमच्याबरोबर होते, विधानसभेला युती होती, विधानसभेला होते, आता जिल्हा परिषद पंचायत समितीला आहे. या निवडणुकीत ठाम ह्या युतीशी राहणार हे त्यांनी स्पष्ट आता डी.के. अण्णांनी केलं आहे. आणि बाकीच्या डी.के. अण्णांच्या ज्येष्ठ वयानुसार किंवा ज्येष्ठ अनुभवाच्या बाबतीत काही आणखीन चर्चा खासदारांची त्यांची काय झाली असेल, परंतु कसल्याही परिस्थितीत इथून पुढे डी.के. अण्णा यांचा सन्मान खासदारांच्याकडून, आमदारांच्याकडून आणि आमच्याकडून सर्वांच्याकडून त्यांच्या ज्येष्ठतेनुसार त्यांचा मान सन्मान होऊन त्यांना कुठेही
डावलं जाणार नाही. ओके. ते म्हणत काल बाबा आले आणि चहा पाणी झालं. त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि इथं आले. इथं आल्यानंतर ते म्हणाले की अण्णांचे दोन्ही चिरंजीव आमच्या सोबतच आहेत, तर त्याबद्दल आपण काय? नाही, आता इथे जर दादा आहेत, तर अण्णा आहेत आणि मी आहे. तर आम्ही तर महायुती म्हणून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप आम्ही बरोबर कामं करतोय आणि बरोबरच काम करणार आम्ही.